नमस्कार. आज आपण बघणार आहोत नगर जिल्ह्यातील राजकीय घडामोडी. नगर जिल्हा तसा विखेंचा अनेक दशकापासून एक बालेकिल्ला मानले जाते. त्यांनी राजकीय सत्ता खूप मोठ्या प्रमाणात आपली राखून ठेवलेली आहे. हा विखेंचा बालेकिल्ला म्हणून नगर जिल्हा ओळखला जातो. इथं त्यांची साखर सम्राट म्हणून शैक्षणिक संस्था व वैद्यकीय संस्था अशा अनेक संस्था आहे की ज्यांची त्यांच्यावर पकड व संस्था त्यांच्या ताब्यात आहे. खूप मोठ्या प्रमाणात त्यांच्या सामाजिक व राजकीय यश त्यांनी इथं गाजवलेलं आहे. खूप दशकापासून त्यांची राजकीय सामाजिक व शैक्षणिक सत्ता इथे खूप मोठ्या प्रमाणात आहे. ते बोलतील तीच पूर्व दिशा या नगर जिल्ह्यामध्ये होताना दिसत होती. परंतु 2024च्या निवडणुकीमध्ये एक कडवं आव्हान निलेश लंके यांच्या माध्यमातून 2024च्या निवडणुकीमध्ये विखेंना भेटलेलं आहे. विखे या निवडणुकीमध्ये यांना धक्का बसेल का व निलेश लंके जिंकून येणार का याचंच विश्लेषण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. तत्पूर्वी मी सचिन जगताप युथ इंडिया चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत करीत आहे. युथ इंडिया चॅनल आपण लाईक, सबस्क्राईब व शेअर करायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला युट्यूब चॅनलवर राजकीय, सामाजिक व शैक्षणिक घडामोडीची सर्वप्रथम बातमी आपल्याला युट्यूब चॅनलवर बघायला भेटेल. चला तर वळूया आपण व्हिडिओमध्ये. विखे म्हणजे नगर जिल्ह्यातील पावर, विखेंचा बालेकिल्ला. इथे खूप दशकांपासून जे की बाळासाहेब विखे व त्यांचे वडील यांच्यापासून आताची त्यांची 5वी पिढी यांच्यापर्यंत त्यांची राजकीय सत्ता त्यांनी गाजवलेली आहे. नगर जिल्ह्यामध्ये एक हाती सत्ता गाजवलेली आहे व येथील त्यांची ज्या संस्था आहे, साखर कारखाने, शैक्षणिक, वैद्यकीय संस्था, या सगळ्या त्यांच्या ताब्यात आहे व त्यांचा जनसंपर्क व लोकांवर खूप मोठा पगडा आहे. हा दिसत असताना सुद्धा पण यंदाच्या 2024च्या निवडणुकीमध्ये निलेश लंके हे खूप मोठ्या प्रमाणात कडवं आव्हान देताना दिसलेले आहे. याचं कारण असं की 2019 मध्ये निलेश लंके कोविडच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी कामं केली होती जनतेची. कोविड सेंटर उभारलेले होते, गोरगरीब जनतेसाठी त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात कामं केलेली होती. त्यांचा बोलबाला त्या काळात खूप मोठ्या प्रमाणात झाला होता. जनतेकडनं त्यांना देवदूत अशी उपमा सुद्धा दिली होती. त्यांचा पुऱ्या भारतातच कौतुक होत होतं, राज्यातच नव्हे तर पुऱ्या भारतातच कौतुक होत होतं की कोविड काळामध्ये असा आमदार खूप मोठ्या प्रमाणात जनसेवा करताना दिसला. हाच उमेदवार विखेंच्या विरोधात उतरवण्यात आला. ही कडवी टक्कर विखेंना देण्यात आलेली आहे. तर विखेंच्या ज्या अनेक दशकांपासून जी राजकीय सत्ता होती त्याला उलटा फाळत निलेश लंके करणार का, निलेश लंके बाजी मारणार का व विखेंना इथे धक्का बसणार का? आपल्याला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपण जरूर व्यक्त व्हावे. तत्पूर्वी मी आपली रजा घेतो. धन्यवाद.